मित्रहो, हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत। हरियाणामध्ये अगदी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सत्तेवर येईल असं सगळ्यांनाच वाटत होतं, पण तसं काही घडलेलं नाहीये। भाजपनं तिथे हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि काँग्रेसने तिथे ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांमुळे आता महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते असलेले संजय राऊत यांनी काँग्रेसचे वाभाडे काढायला सुरुवात केलेली आहे। पण संजय राऊत ज्या पद्धतीने काँग्रेसचे वाभाडे काढतायत ते वाभाडे पाहिल्यानंतर काँग्रेस अजूनही राऊतांच्या या प्रश्नांवर किंवा त्यांच्या मुद्द्यांवर उत्तर देताना दिसत नाहीये। याच संजय राऊतांनी शिवसेना आणि भाजपची युती असताना भाजपची कळ काढण्याचं सर्वाधिक काम केलं होतं। आता तेच संजय राऊत महाविकास आघाडीमध्ये त्यांचा शिवसेना हा पक्ष असताना काँग्रेसला खडे बोल सुनावत आहेत। भाजप आणि शिवसेनेची युती तुटण्यामध्ये जी काही मंडळी आघाडीवर होती त्यात संजय राऊतांचं नाव घेतलं जातं। आता काँग्रेसच्या बाबतीत जे काही होतंय त्यातही संजय राऊतच आघाडीवर आहेत। म्हणजे युतीचा खेळ खलास करणारे संजय राऊत आता महाविकास आघाडीचा खेळही खलास करणार का? आणि भाजपला आयतं कोलीत हातात देणार आहेत का? किंवा भाजपच्या विजयाचा तिसऱ्यांदा मार्ग संजय राऊत किंवा त्यांच्यासारखेच नेते मोकळा करणार आहेत का, असा प्रश्न पडू शकण्यासारखी एकूणच राजकीय परिस्थिती या दोन राज्यातल्या निकालानंतर आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळते। का संजय राऊत असं करतायत हेच मी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतो। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, संजय राऊत हे शिवसेनेचे दरबारी राजकीय नेते आहेत। आता मी दरबारी एवढ्यासाठी म्हणतोय की ते काही जनतेतून निवडून येत नाहीत, पण ते दरबारात बसून जे काही राजकारण करतात ते राजकारण अद्भुत असतं। आता अद्भुत मी त्याला एवढ्यासाठी म्हणतोय की कोणतीही आयुष्यात निवडणूक न लढवणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवण्यामध्ये जसा पवारांचा वाटा होता किंवा जशी पवारांची करामत होती तशीच करामत संजय राऊतांची होती। याच संजय राऊतांनी शिवसेना आणि भाजप यांची जी युती होती ती युती तोडण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली होती। ही युती खरं तर तुटावी असं उद्धव ठाकरेंनाही वाटत होतं, पण उद्धव ठाकरेंच्या स्वभावाप्रमाणे कोणत्याही गोष्टीचं पातक हे आपल्या कपाळी नको किंवा आपल्या डोक्यावर नको अशा पद्धतीची जी काही माणसं असतात त्यापैकी उद्धव ठाकरे एक नेते आहेत। मग आता युती तोडायची होती, भाजपशी सौतासुभा करायचा होता, भाजपला थोडंसं दूर लोटायचं होतं, त्यावेळेला संजय राऊत आणि सामना या दोन गोष्टींचा उपयोग उद्धव ठाकरे यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या करून घेतला। सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून संजय राऊत कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कधी अमित शाह, कधी भाजपचं सरकार, कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तर कधी फडणवीस आणि भाजपाचे राज्यातले नेते यांच्यावर शालजोडीतले हाणत होते। आता हे सगळं भाजप बराच काळ बघत होतं। ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आधी बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा युतीमध्ये म्हणजे भाजपच्या युतीमध्ये होते त्यावेळेला एका बाजूला ठाकरे पिता पुत्र हे भाजप बरोबर एक बोलतायत आणि सामना दुसरंच बोलतोय, अशा पद्धतीचं वातावरण किंवा गोष्टी या आधीही घडलेल्या आहेत। आणि भाजपचा जो काही महत्वाकांक्षीपणा होता किंवा शिवसेनेच्या भाषेत सांगायचं तर सत्ता पिपासूपणा होता, या सगळ्याला उद्धव ठाकरे काहीसे कंटाळलेले होते। त्यांनाही युतीपासून दूर जायचं होतं आणि मग ही गोष्ट चाणक्य संजय राऊतांनी हेरली आणि ते पक्षामध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या वरच्या क्रमांकावर गेले की आता उद्धव ठाकरेंनंतर शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाही तर संजय राऊतांचं नाव घेतलं जातंय। खरं तर ज्याला आपण दिवाने खास म्हणू शकतो अशा पद्धतीचं संजय राऊत यांचं शिवसेनेतलं स्थान आहे आणि त्यामुळे या दिवाने खास किंवा दरबारी राजकारण्यांमध्ये अगदी अग्रभागी असलेले राऊत आता कोणाच्या वाटेला गेलेले आहेत? काँग्रेसच्या वाटेला गेले। हरियाणामध्ये काँग्रेसचं जे काही घडलं त्यावर संजय राऊतांनी आज सकाळीच फटकेबाजी केली आहे।
आणि ती फटकेबाजी करत असताना संजय राऊतांनी आणखी एक अजेंडा चालवलेला आहे. तो काय आहे? तो मुख्यमंत्री पदाचा आहे. पण संजय राऊत हे ज्या वेळेला काँग्रेसवर तुटून पडतायत तर ते नेमकं का तुटून पडतायत हे आधी आपण ऐकूया. त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते ऐकूया. की ज्या राज्यामध्ये काँग्रेस कमजोर असते त्या राज्यामध्ये काँग्रेसला इतर प्रादेशिक पक्षांच्या मदतीनं निवडणुका लढायच्या असतात. पण ज्या राज्यामध्ये असं वाटतं काँग्रेसला की आपण मजबूत आहोत, आपली हवा आहे, तिथे मात्र काँग्रेस आपल्या सहकाऱ्यांना लांब ठेवते आणि मग त्याचा परिणाम हरियाणासारखे निकाल लागण्यावर होतो. हे आता हळूहळू याच्यावर सगळ्यांनी विचार केला पाहिजे. हरियाणातला निकाल बदलता आला असता, बदलू शकला असता, किंवा अधिक ज्याला काटेकी टक्कर म्हणतो ती होऊ शकली असती. काही पक्ष असे आहेत की ज्यांना तिथे महत्त्व देणं गरजेचं होतं. समाजवादी पार्टी असेल, आप तिथे निवडणुका लढते, आपच्या मतांचा तिथे काही टक्का आहे. या सगळ्यांशी चर्चा करून इंडिया आघाडी म्हणून जर हरियाणामध्ये निवडणुकांना आपण सामोरे गेले असतो तर निकालामध्ये नक्की बदल झालेला असता. पण हरियाणाचा निकालाचा फायदा एक झाला की महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला काही दुरुस्ती करता येईल. महाराष्ट्राच्या निवडणुकांवरती परिणाम इतकाच होईल याचा की ज्या हरियाणातल्या चुका ज्या आहेत. आता आपण पाहिलं संजय राऊत नेमके कसे तुटून पडलेत काँग्रेसवर आणि त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे. बघा, जे संजय राऊत काँग्रेसला बोलतायत तीच गोष्ट भाजपचीही होती. भाजपला जेव्हा ते अडचणीत असतील त्यावेळेला मित्रपक्ष आठवतात वगैरे असं हेच संजय राऊत म्हणत होते. पण इथे प्रश्न असा आहे की शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्षांची राजकीय एकूणच स्थानाची महती आणि प्रादेशिक पक्षांचा आवाका हा राष्ट्रीय पक्षांपेक्षा कधीही कमी राहणार आहे हे आपण जरी म्हणत असलो तरी ते कबूल करण्याची खिलाडू वृत्ती पण या नेत्यांमध्ये असायला हवी. ती दिसत नाहीये संजय राऊतांसारख्या मंडळीमध्ये. आता जर आपण दक्षिणेचा विचार केला म्हणजे भारताच्या दक्षिण भागाचा विचार केला तर तिथे प्रादेशिक पक्ष हे अत्यंत जोरकसपणे आपलं राजकारण करताना दिसत आहेत. ती गोष्ट आपल्याकडे पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे फारशी होताना दिसत नाहीये. आणि त्यामुळेच काँग्रेस असो किंवा भाजप या पक्षांचं मोठ्या पक्षांचं फावलेलं आहे. पण त्यांचं फावण्याचं कारणही उद्धव ठाकरेंसारखे नेते आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी एक शिवाजी मंदिरमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख किंवा यांचं वर्णन हे गुजरातचे ठग असा केला होता. आता एका बाजूला त्यांना गुजरातचे ठग म्हणायचंय आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडून केंद्रातल्या सरकारकडून किंवा इतर आणखी येणाऱ्या दिवसांमधल्या काही अपेक्षांची जर प्रतीक्षा ठाकरे करणार असतील तर ते किती चुकीचं आहे. आता संजय राऊतांचं म्हणणं काय आहे की काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करायला हवा. यासाठी त्यांनी दाखला कोणाचा दिलाय तर ओमर अब्दुल्लांचा. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला हे आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार आहेत. आणि बघा, जम्मू काश्मीरचे ओमर अब्दुल्ला आणि उद्धव ठाकरे यांची बरोबरी होऊ शकत नाहीये. याचं कारण काय तर आत्ता शिवसेना भवनच्या बाहेर एखाद्या कार्यकर्त्याने भला मोठा होर्डिंग लावून त्यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणं आणि प्रत्यक्षात 2 मतदारसंघांमधून निवडून येणं याच्यामध्ये खूप फरक आहे. पण आता संजय राऊत किंवा शिवसेनेचे जे काही नेते आहेत ते अशा पद्धतीत उद्धव ठाकरेंकडे पाहतायत की जणू काही जर सरकार हे गेलं विद्यमान सरकार आणि नवीन सरकार आलं तर मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरेच असले पाहिजेत असा शिवसेनेचा आग्रह आहे. भावना म्हणून किंवा इमोशन म्हणून आपण ते समजू शकतो किंवा शिवसेनेची तशी धारणा असणं किंवा त्यांना ते तसं वाटणं यात चूक काही नाहीये. पण थेट उमर अब्दुल्लांबरोबर उद्धव ठाकरेंची बरोबरी करणं, कारण अगदी संक्षिप्त स्वरूपात राऊत याच्याबद्दल काय म्हणाले तेही अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण बघूया. माननीय उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ते 100% सत्य आहे. जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमध्ये ओमर अब्दुल्ला हा चेहरा होता. लोकांनी ओमर अब्दुल्ला आणि इंडिया आघाडीला मतदान केलं, हे मान्य केलं पाहिजे. हरियाणामध्ये सुद्धा जर चेहरा असा समोर आला असता, कदाचित मला माहीत नाही चेहरा समोर होता का नाही, तर कदाचित अजून काही बदल झाला असता. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लोकांना नेता हवा असतो. आधी निवडणुका
लढायच्या, जिंकायच्या आणि मग नेता, हे धोरण लोकांच्या पचनी पडत नाही. माझा नेता कोण या राज्याचा, माझं नेतृत्व कोण करणार आहे, या राज्याला चेहरा कोणता आहे हे स्पष्ट केला. आता आपण पाहिलं की ज्या उमर अब्दुल्लांबद्दल संजय राऊत बोलतायत त्या उमर अब्दुल्लांच्या एकूणच या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधला एक महत्वाचा मुद्दा मला आपल्याला लक्षात आणून द्यायचा आहे. उमर अब्दुल्ला हे 2 मतदारसंघांमधून निवडून आलेत मित्र हो, 2. आणि त्यातला एक आहे बुडगाम. बुडगाम मध्ये ते 12,000 मतांनी जिंकलेले आहेत आणि गंदेरबल मधून त्यांनी 10,000 मतांनी विजय मिळवलेला आहे. आता आपण महाराष्ट्रात येऊया. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी सुद्धा भाजपची आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विनवणी करून आपला विजय सुकर करून घ्यावा लागला. विधान परिषदेवर बोलतोय मी, जेव्हा ते निवडून आले तेव्हा. आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर उमर अब्दुल्ला आणि उद्धव ठाकरे यांची बरोबरी होऊ शकेल का नाही हे आपण आता बघायला पाहिजे. आता हा जो एक मतदारसंघ आहे गंदेरबल, हा जो मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये उमर अब्दुल्ला जिंकलेले आहेत, तर नॅशनल कॉन्फरन्सचे जे संस्थापक होते म्हणजे उमर अब्दुल्लांचे आजोबा शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी 1977 साली या गंदेरबल मतदारसंघातून विजय मिळवला होता. आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजे फारुख अब्दुल्ला यांनी इथून 3 वेळा विजय मिळवलेला होता. त्या फारुख अब्दुल्लाने तिथून या मतदारसंघातून 1983, 1987 आणि 1996 असा 3 वेळा तिथे विजय मिळवलेला होता. हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. असा एकही महाराष्ट्रातला मतदारसंघ पारंपरिकरित्या हा ठाकरेंना बांधता आलेला नाही. आणि त्यानंतर उमर अब्दुल्ला हे 2008 मध्ये याच मतदारसंघातून विजयी झालेले होते. आता एका बाजूला गंदेरबल हा जो मतदारसंघ आहे आणि दुसऱ्या बाजूला बुडगाव, या 2 मतदारसंघातून विजयी झालेले उमर अब्दुल्ला हे जर मुख्यमंत्री होणार आहेत तर ते त्यांच्या स्वकर्तृत्वावर मुख्यमंत्री होणार आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत 288 मतदारसंघात, अगदी नको जाऊया आपण, पण मुंबईच्या 36 मतदारसंघांचा जरी विचार केला तरी एकही मतदारसंघ असा नाहीये की जिथे उद्धव ठाकरे म्हणतील की मी उभा राहतो आणि मी निवडून येतो. कारण उद्धव ठाकरे यांना असलेल्या शारीरिक मर्यादा, त्याचप्रमाणे त्यांना ग्रासरूटवर जाऊन किंवा तळात जाऊन करावं लागणारं काम, लोकप्रतिनिधीची धावपळ, या सगळ्या गोष्टींपासून ठाकरे कोसो हात दूर आहेत. आणि त्यामुळे संजय राऊत जे काही काँग्रेसला बोचकारे काढतायत, काँग्रेसला जे ओरबडण्याचा ओरखडण्याचा जो काही प्रयत्न करतायत, हा प्रयत्न ते इतक्यासाठीच करतायत की त्यांना आता असं वाटतंय की काँग्रेस ही हरियाणामध्ये अडचणीत आलेली आहे, तशीच ती आता महाराष्ट्रात सुद्धा अडचणीत येऊ शकेल. आणि काँग्रेस अडचणीत येणार आहे याच्यावरचा माझा पुढचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेलच. पण दसरा मेळाव्याच्या आधी उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत शिवसेना भवन आणि मुंबईच्या आसपास एक माहोल बनवण्याचा प्रयत्न हा संजय राऊत आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सुरू केलेला आहे. अर्थात काँग्रेस याला किती बळी पडणार हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. हे मी का सांगतोय आपल्याला हे समजून घ्या. संजय राऊत हे दिल्लीत राजकारण करतात, राष्ट्रीय पातळीवर राजकारण करतात. राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये किंवा ज्यांचा राहुल गांधींशी स्नेह आहे अशा नेत्यांमध्ये, आणि प्रियांका गांधी सुद्धा, म्हणजे दोन्ही भावंडांकडे अगदी विशिष्ट अंतरापर्यंत जाऊन गुफ्तगू करण्याची, सल्लामसलत करण्याची किंवा त्यांच्याबरोबर राजकीय मंथन करण्याची, इतकंच नव्हे तर राजकीय गोष्टींच्या पलीकडेही ज्या काही गोष्टी असतील त्यावर चर्चा करण्याची तयारी आणि एकूणच परिस्थिती ही संजय राऊतांना उपलब्ध आहे. ते जितके शरद पवारांच्या जवळचे आहेत तितके जरी ते राहुल गांधींच्या जवळचे नसले तरी राहुल गांधींबरोबरचा त्यांचा दोस्ताना हा राज्यातल्या जनतेला किंवा राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना जर आपण म्हटलं तर तो नीट माहिती आहे. त्यामुळे तेच संजय राऊत एका बाजूला राहुल गांधींशी वेगळं वागतायत आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांची म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांची आणि काँग्रेसची लक्तरं काढतायत. हे काँग्रेसला खरंच चालणार आहे का आणि काँग्रेसला हे सहन होणार आहे का? तर
याचं उत्तर नाही असं आहे. अनेक काँग्रेसचे नेते दबक्या आवाजात राऊतांबद्दल भलं बुरं बोलतायत, पण त्यातल्या कोणाचंच धाडस नाहीये की दिल्लीतल्या हायकमांडकडे या सगळ्या गोष्टी मांडण्याची. अर्थात जर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसने अनुकूल वातावरण दाखवलं नाही किंवा तयारी दाखवली नाही, तर मात्र शिवसेना जसं भाजपला टाच मारून बाहेर पडली किंवा बाजूला झाली, काँग्रेसची अवस्थाही राऊत आणि त्यांचे आलाकमान उद्धव ठाकरे हे करायला मागे पुढे बघणार नाहीत. आणि त्यामुळे राऊतांनी हे जे काही सुरू केलेलं आहे हे दसरा मेळाव्यापर्यंत उद्धव ठाकरेंना राजकीय खाद्य पुरवण्यासाठी आहे की काँग्रेसला महाविकास आघाडीपासून दूर करण्यासाठी आहे, हे बघणं खूपच औत्सुक्याचं आहे. याच संजय राऊतांनी युतीमधून भाजपचा अडसर दूर केला. आता महाविकास आघाडीची बारी आहे. बघायचंय राऊत आणखी खेळ किती तापवतात. राऊत जेवढा खेळ तापवतील आणि काँग्रेसला उचकवतील, तितकंच महाविकास आघाडीचं 3 पक्षांचं त्रांगडं हे राज्याच्या जनतेसमोर येणार आहे. मित्रहो, आपल्याला काय वाटतंय? संजय राऊतांनी युतीतल्या भाजपची विकेट घेतली, आता ते महाविकास आघाडीतल्या काँग्रेसचा बळी घेऊ शकतात का? उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा, त्यासाठी उमर अब्दुल्ला यांच्या बरोबर त्यांची तुलना करणं राऊतांनी, हे आपल्याला पटतंय का? पटत असेल किंवा आपला काही मुद्दा असेल, आपल्याला काही मांडायचं असेल, तर आपण जरूर संसदीय शब्दात आणि योग्य भाषेत आमच्यापर्यंत आमच्या कॉमेंट बॉक्स मधून पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण जी मतं मांडाल किंवा आपण जे मुद्दे मांडाल त्यातून पुढचा व्हिडिओ घेऊन येण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. मित्रहो, असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले थेट, अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो, समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत, पण आपली निराशा होणार नाही हा आमचा शब्द आहे. धन्यवाद.